नाशिक महापालिकेतली मनसे भाजपची 2.5 वर्षांची युती 2.5 वर्षांचा संसार अखेर संपुष्टात आलाय। शिवसेनेचा महापौर निवडून आणण्यासाठी भाजपनं पुन्हा शिवसेनेसोबत घरोबा करायचं ठरवलंय। त्यामुळे महापौर निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंच्या मनसेची मोठी कोंडी झाली आहे। नाशिकनं मनसेला पहिला महापौर दिला। भाजपच्या पाठिंब्याच्या जोरावर मनसेचे ॲडव्होकेट यतीन वाघ यांनी महापौर म्हणून सत्ता काबीज केली। मात्र आता 2.5 वर्षांनंतर विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पंचगंगेच्या घाटाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। येत्या 12 सप्टेंबरला नाशिक महापौरपदाची निवडणूक होणार आहे। मात्र त्याआधीच भाजपनं मनसेची साथ सोडली आणि मित्रपक्ष शिवसेनेचा हात पुन्हा एकदा हातात घेतलाय। राज ठाकरेंच्या मनसेनं स्थायी समिती अध्यक्षपद देण्याचा शब्द न पाळल्यानं नाराज भाजपनं हा निर्णय घेतला। आता शिवसेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर असं युतीचं समीकरण ठरलंय। मनसेनं विश्वासघात केल्याची आणि नाशिकचं नवनिर्माण करण्यात ते अपयशी ठरल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे। सार्वजनिक कामाच्या विषयी त्या ठिकाणी पुढाकार महापौर करण्याच्या सहकार्याकडनं घेतला जात नव्हता, असं नाराजगीचं वातावरण असल्यामुळे त्या ठिकाणी ही नाराजी उगाच आपल्या पदरामध्ये पडते आहे युतीमध्ये, म्हणूनही मनसेबरोबरचे साथ सोडली आहे। स्टँडिंगच्या बाबतीमध्ये आम्हाला जे शब्द दिलेले होते ते मनसेकडून पाळले गेले नाहीत। म्हणजे आम्हाला शब्द दिला गेला की आम्ही तुम्हाला चेअरमन करू, परंतु तो शब्द पहिल्या वर्षी पाळला गेला नाही, दुसऱ्या वर्षी पाळला गेला नाही, तिसऱ्या वर्षी सुद्धा पाळला गेला नाही। आणि आम्ही म्हणून ठरवलेलं यावेळेला की आम्हाला मनसेबरोबर यापुढे जायचं नाही, उगाच लोकांचा रोष आम्हाला पत्करायचा नाही। अचानक झालेल्या या उलथापालथीनं नाशिक महापौर पदाच्या निवडणुकीत आणखीनच चुरस वाढली आहे। नाशिक महापालिकेत मनसेचे 39, शिवसेना आरपीआयचे 23, राष्ट्रवादीचे 20, भाजपचे 15 तर काँग्रेस, अन्य पक्ष आणि अपक्ष 25 असं संख्याबळ आहे। मनसेच्या वतीनं शशिकांत जाधव, सुदाम कोंबडे, सलीम शेख आणि अशोक मुर्तडक अशा चौघांनी महापौर निवडणुकीसाठी अर्ज भरले आहेत। त्यानंतर थोड्याच वेळात शिवसेना, भाजप आणि आरपीआय महायुतीच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेत शक्ती प्रदर्शन केलं। शिवसेनेच्या वतीनं सुधाकर बडगुजर, काँग्रेसतर्फे उद्धव निमसे, राष्ट्रवादीतर्फे विक्रांत मते आणि अपक्षांच्या वतीनं संजय चव्हाण यांनीही महापौर पदासाठी अर्ज भरले आहेत। तर उपमहापौर पदासाठी मनसेचे अशोक सागभाई, भाजपचे संभाजी मोरुसकर, काँग्रेसचे लक्ष्मण जायभावे, राष्ट्रवादीचे सुनीता निमसे आणि सुफी जीन, अपक्षांच्या वतीनं गुरमीत बग्गा हे रेसमध्ये आहेत। मनसेच्या हाती असलेली ही राज्यातली एकमेव महापालिका आहे। त्यामुळे नाशिकची सत्ता टिकवण्यासाठी मनसेनं राष्ट्रवादीच्या 20 नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले। मनसेनं आपल्या नगरसेवकांना उदयपूरला सहलीसाठी पाठवून दिलंय। राष्ट्रवादीचे नगरसेवक लोणावळ्यात पिकनिकला गेले। काँग्रेसनं आपले अजून पत्ते ओपन केलेले नाही, पण त्यांचेही सर्व नगरसेवक सापुताऱ्याला रवाना झाले आहेत। आता पडद्या आडून कोण कुणाची मदत घेतो, कोण कुणाचे नगरसेवक फोडतो आणि किती जणांना गैरहजर राहण्यास भाग पाडलं जातं यावर नाशिकचा महापौर ठरणार आहे। योगेश खरेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।